मध्य पश्चिम आणि हार्बर लाईनवरचा लांब पल्ल्याचा लोकल प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं उपनगरीय लोकल सेवेचं 4 विभागात विभाजन करण्याचा नवा आराखडा तयार केलाय। लंडनच्या धर्तीवर हे विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे। नव्या प्रस्तावामुळे सध्याच्या 30 लाख मासिक पासधारकांपैकी 37% प्रवाशांचा खर्च हा कमी होईल असा प्रस्ताव मेट्रो विकास महामंडळाचा दावा आहे। नव्या प्रस्तावामध्ये लोकल प्रवाशांच्या खिशावरचा ताण कमी होणार असला तरी रेल्वेचा महसूल मात्र तब्बल 912 कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज आहे। आणि विशेष म्हणजे या नव्या प्रस्तावाचा फायदा कल्याण आणि विराच्या पलीकडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे 2017-18 वर्षासाठीचं बजेट आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीसमोर सादर केलं। गेल्या वर्षीपेक्षा 900 कोटी रुपयांचं जास्तीचं बजेट यावेळेला आयुक्तांकडून मांडण्यात आलं। यामध्ये अनेक योजनांचा समावेश असल्याची माहिती सदस्यांना देण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांना सभापती शिवराम पाटील यांनी केली। मात्र याला नकार देत सदरचं बजेट सदस्यांनी वाचल्यानंतर पुढील 22 तारखेच्या बैठकीमध्ये चर्चा करू असं सांगत सभा तहकूब करण्यात आली। आपल्याला बजेटवर बोलू दिलं नसल्यानं तुकाराम मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान यावर महापौर सुधाकर सोनवणे यांना विचारलं असता त्यांनी आयुक्त मुंढे हे आतापर्यंत स्थायी समितीमध्ये बसून सदस्यांनी मांडलेले प्रश्न समजून घेत नव्हते असं सांगत त्यांना काय ऐकायचं असा प्रश्न उपस्थित केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली संपत्ती जाहीर का करत नाहीत असा सवाल भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। उद्धव ठाकरेंना कशाची भीती वाटते असा उपरोधिक टोलाही सोमय्या यांनी लगावला। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 4 कंपन्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग किरीट सोमय्या यांनी केलाय। संपत्तीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार घमासान सुरू आहे। केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे। हिम्मत असेल तर ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करा असं आव्हान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिलंय। कुठलीही बेहिशोबी मालमत्ता ठाकरे कुटुंबाकडे नाहीये, कुठलाही घोटाळा ठाकरेंनी केलेला नाहीये असं शेवाळे म्हणाले। अमित शहा आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी असं आवाहन राहुल शेवाळे यांनी केलंय। प्रादेशिक पक्षांची मोड बांधणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरेंनी झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं। त्यावर प्रतिक्रिया देताना गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच खडसावलं। दिल्लीत तुमची इच्छा असूनही तुम्हाला सोबत घेतं कोण असा सवाल त्यांनी विचारला। निवडणूक आयोगानं सामना दैनिकाला पत्र पाठवलेलं आहे। तुमचा अभिप्राय काय आहे हे 3 दिवसाच्या आत कळवा असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। भाजपनं 3 दिवस शिवसेनेच्या सामना मुखपत्रावर बंदी घालण्याची मागणी केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आयोगानं हे पत्र सामनाला पाठवलंय। सत्तेचा अमरपट्टा कोणीही बांधून आलं नसून मनपा निकालानंतर राज्यामध्ये सत्ता बदलाचे संकेत सेना नेते संजय राऊत यांनी दिले। 23 फेब्रुवारीनंतर राज्यात राजकीय उलाढालींना वेग येणार असून यावेळी काहीही होण्याची शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे। अमरावती इथं मनपा प्रचार सभेकरता ते आले असता त्यांनी प्रचार सभेतून भाजपवर जोरदार टीका केली। सांगलीमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे क्रमांक 2 चे नेते सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले। इतकंच नव्हे तर त्यांनी गळ्यामध्ये चक्क भाजपचा स्कार्फ घातला होता। मित्रपक्षांचे नेते आणि मंत्री या नात्यानं मुख्यमंत्र्यांच्या बाजूची खुर्ची एकवेळ समजण्यासारखी आहे, पण दुसऱ्या पक्षातून प्रवेश देताना गळ्यामध्ये पक्षाचा स्कार्फ घालण्याची सध्याची प्रचलित पद्धत असताना सदाभाऊंच्या गळ्यातल्या कमळाचा स्कार्फ हे सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। विशेषतः सागर खोत यांच्या उमेदवारीवरून पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्याशी वाद झाला असताना सदाभाऊंची भाजपशी वाढलेली जवळीक खूप काही सांगून जाणारी आहे। एकीकडे सदाभाऊ भाजपच्या गळ्यामध्ये गळा घालत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये भाजप फूट पाडत असल्याच्या आरोपांचा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी इन्कार केलाय। निवडणुका संपल्या की मित्रपक्षांची नाराजी दूर होऊन पुन्हा सरकार उत्तम प्रकारे चालेल असा दावा त्यांनी झी 24 तासवरील रणसंग्राम या कार्यक्रमात केला। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। शिवसेना बुडणारी बँक नव्हे तर भाजपा बुडणारं जहाज आहे असा पलटवार त्यांनी केला। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रचार सभेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे बुडणाऱ्या बँका आहेत, त्यांना मतदान केलं तर तुमचे पैसे बुडतील अशी टीका केली होती। त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे। काँग्रेसचे नेते निलेश राणेंनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे। चिपळूणमधल्या सभेत आगामी बजेटमध्ये 25,000 कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती आणि त्यावर निलेश राणे यांनी आक्षेप घेतलेला आहे। पॅकेजचं गाजर दाखवून ग्रामीण भागातल्या लोकांना प्रलोभनं दाखवली जात असल्याचं निलेश राणेंचा दावा आहे। तर याच सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं आणि हाच धागा पकडत कोकणात शिवसेना भाजपची छुपी युती असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारी यंदा भाजप मोडीत काढणार असून मतदारांनी आपल्या मतांचं डिपॉझिट जपून करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। सातारा जिल्ह्यातल्या कराडमधल्या प्रचार सभेत ते बोलत होते। भाजपच्या बँकेत मतांचं डिपॉझिट ठेवलं तर 5 वर्षात दामदुप्पट मिळेल, मात्र बंद पडलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे व्याज तर सोडाच मुद्दलही मिळणार नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला। खंबाटा ॲव्हिगेशन कंपनीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे। मुख्यमंत्री यांनी याच खंबाटा प्रकरणावरून शिवसेनेला लक्ष केलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेनं देखील मुख्यमंत्र्यांना चांगलंच सुनावलंय। अंजली दमानियांचा बोलावता धनी कोण हे मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून स्पष्ट झाल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे। तसंच अज्ञानी आणि माहिती न घेता बोलणारा पहिला मुख्यमंत्री आम्ही पाहिल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे। खंबाटा प्रकरणात सीबीआय चौकशी करा आणि जर त्यामध्ये निष्कर्षात काही आढळलं नाही तर मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी देखील विनायक राऊत यांनी केली आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये येणार होते, पण मीच मुख्यमंत्र्यांना सांगून रोखल्याचा गौप्यस्फोट विनोद तावडेंनी केला। ते इंदापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भिगवणमध्ये होते तेव्हा बोलत होते। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तसंच रटाळवाणं भाषण, टीकेची झोडे सर्व टाळून राज ठाकरेंनी भर दिला तो व्हिज्युअल प्रेझेंटेशनवर। राज ठाकरेंचं पुण्यामधलं भाषण त्यामुळे वेगळं ठरलं। उबगलेल्या प्रचारी वातावरणात राज यांचा हा आगळावेगळा प्रयोग होता। नाशिकमध्ये केलेल्या भाषणाचा प्रेझेंटेशन व्हिज्युअलच्या माध्यमातून दाखवण्याचा हा जो प्रयोग राज यांनी लोकांसमोर मांडला तो निश्चितच वेगळा होता। निवडणुकीमध्ये हा ट्रेंड यापुढे नक्कीच रुजेल। वजनदार राजकीय नेता लोकप्रतिनिधी म्हटलं की त्या नेत्यामागे कार्यकर्त्यांचा गराडा, पोलिसांचा फौजफाटा आणि गाड्यांचा ताफा हे चित्र तसं आपल्या अंगवळणीत पडलंय। मात्र या व्हीव्हीआयपी मंडळींना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही पालिका प्रचारादरम्यान मुंबई ठाण्यातल्या याच वाहतूक कोंडीचा फटका बसला। त्यामुळे प्रचार सभास्थानी पोहोचण्यासाठी सुप्रिया सुळे यांना आपल्या लवाजमा बाजूला ठेवून चक्क दुचाकीवरून प्रवास करावा लागला। गाडीतून आले असते तर वेळेमध्ये सभास्थानी पोहोचूच शकले नसते अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी केली। शिवसेना आणि भाजप या दोघांनी मुंबईची दुर्दशा केली। दोघांनाही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही असा आरोप केला सुप्रिया सुळे यांनी। वांद्रे इथल्या राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचाराच्या पदयात्रेत खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या। माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी बारामती तालुक्यातल्या गावांमध्ये दुचाकीवरून रॅली काढली तसंच मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। या रॅलीमध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला। अजितदादांचे पुत्र रॅलीमध्ये सहभागी झाल्यानं युवा वर्गामध्ये मोठा उत्साह दिसून आला। पुण्याची सत्ता टिकवण्यासाठी अजित पवारांचा झंझावती प्रचार सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 9 सभा घेतल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये काल रोड शो केला। कसबा पेठ, पर्वती भागातून हा रोड शो झाला। नानापेठेतल्या संत कबीर चौकातून रोड शोला सुरुवात झाली। महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन अजित पवार यांनी या रोड शोच्या माध्यमातून केलं। मुंबईत शिवसेना भाजपनं भ्रष्टाचाराच्या नदीत हात धुवून घेतल्याची टीका काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली। सिंधिया यांनी मुंबईमध्ये रोड शो करत काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला। महाराष्ट्राची नाळ जोडली आहे तसंच मुंबईशी आपलं 20 वर्ष नातं आहे असं सांगत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नाशिकमधल्या घारपुरे घाट परिसरातून पोलिसांनी हजारो रुपयांचा दारूचा साठा जप्त केलाय। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हरीश प्रभाकर गांगुर्डे यांच्या घरामध्ये छापा टाकला आणि तिथे त्यांना काहीच आढळलं नाही।
मात्र घराच्या पत्र्यावर दारूच्या बाटल्या लपवल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यावरून तपास केला असता पत्र्यावर 2 पिशव्यांमध्ये दारूच्या बाटल्या ठेवलेल्या आढळून आल्या। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये दारूचं वाटप केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता आणि त्या दिशेने पुढचा तपास सुरू आहे। दरम्यान मोठ्या प्रमाणात दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। प्रत्यक्षात थोडा साठा हाती लागल्यानं उर्वरित दारूची विल्हेवाट कोणी आणि कशी लावली हे शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडचा सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भोसरीत अखेर निवडणुकीच्या निमित्तानं हिंसाचाराला सुरुवात झाली आहे। भाजप आमदार महेश लांडगेंचे बंधू सचिन उर्फ भैया लांडगे आणि माजी आमदार विलास लांडेंच्या मेहुणीचा मुलगा असलेल्या अजित घमाणे यांच्यामध्ये लढत आहे। त्यामुळे प्रचंड दहशत पसरली आहे आणि त्याचा प्रत्ययाला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे। कोल्हापूर शहरातले नगरसेवक राजसिंह शेळकेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। राजसिंह शेळके मार्केट यार्ड परिसरातल्या भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवक आहेत। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सागर तहसीलदार यांनी राजसिंह शेळके यांच्यावर आपल्या 10 साथीदारांच्या मदतीने हा हल्ला केला। यामध्ये गंभीर जखमी झालेले शेळके यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राजसिंह शेळके यांनी यांच्या विभागात विकास कामांचा धडाका लावलाय। त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजसिंह शेळके यांचं प्रस्थ वाढत चालले आणि त्याचा राग येऊन सागर तहसीलदारनं हा हल्ला केल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणी पोलीस सागर तहसीलदारचा कसून शोध घेत आहेत। औरंगाबादमध्ये भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप सावे यांनी केला। बजरंग चौक इथल्या कार्यालयात हा प्रकार घडला। 4 दिवसांपूर्वी बहुजन क्रांती मुक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घुसून पंडित दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथी कार्यक्रमात गोंधळ घातला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सावेंनी केलेली होती। त्यामुळे संतप्त झालेल्या पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी सावेंच्या कार्यालयाची तोडफोड केली। पिंपरी चिंचवडमधल्या सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भोसरीमध्ये अखेर निवडणुकीच्या निमित्तानं हिंसाचाराला सुरुवात झाली आहे। भाजप आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन उर्फ भैया लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या मेहुणीचा मुलगा असलेल्या अजित घमाणे यांच्यात लढत आहे। त्यामुळे इथे प्रचंड दहशत पसरली आहे। मिनी विधानसभा असं स्वरूप असलेल्या राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता मतदान संध्याकाळी 5:30 वाजता संपलं। 25 पैकी 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी मतदान घेतलं गेलं। तर नक्षलग्रस्त गडचिरोलीचा विचार करता इथं दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची कालमर्यादा ठेवण्यात आली होती। मतदानाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये अंदाजे 65% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला। सर्वत्र मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली। अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ताब्यात घेण्यासाठी सर्वपक्षीय श्रेष्ठींनी जोर लावला। शिर्डीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये मतदानाचा हक्क बजावला। यावेळी विखे पाटलांनी काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। तर काँग्रेस विरोधात अपक्ष उमेदवार उभे करून आपण खरी काँग्रेस वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचं थोरातांनी म्हटलंय। आजी माजी मंत्री आमदाराच्या नातलगांसह दिग्गजांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली। लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यामधल्या धनगरवाडी या गावामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान झालं। 800 लोकसंख्या असलेल्या या गावाला स्वातंत्र्यापासून मतदान केंद्रच मिळालं नव्हतं। त्यामुळे धनगरवाडीतल्या 310 मतदार हे 4 किलोमीटर लांब असलेल्या सानोळा गावात जाऊन मतदान करत होते। मात्र यावेळी पहिल्यांदाच धनगरवाडी गावातल्या मतदारांनी त्यांच्याच गावात जिल्हा परिषद शाळेतल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। राज्य आणि केंद्र सरकारबाबत सर्वसामान्यांचा पूर्ण भ्रमनिरास झालाय। नोटाबंदीचा फटका बसलेल्या सामान्य मतदार पेटीतून सरकार विरोधी रोष व्यक्त करणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता येईल असा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलाय। तर दुसरीकडे मराठवाड्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळणार असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय। गेल्या 2 वर्षांमध्ये सरकारने घेतलेल्या जनहिताच्या विविध निर्णयांमुळे जनता भाजपच्या पाठीशी असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या।
अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल गावातल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांना ग्रामस्थांना पार्टी दिली होती आणि या पार्टीत वाटप करण्यात आलेल्या बनावट दारूमुळे 7 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 2 जण अजूनही अत्यवस्थेत। या प्रकरणी प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांची दखल घेतली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला। मृतांच्या नातेवाईकांना आणि अत्यवस्थ असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।